जायकवाडी धरणातून 2,50,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग सुरू आहे, ज्याच्यामुळे पैठण असेल आणि पैठण परिसरातील मुंगी असेल, आपेगाव असेल या भागात प्रचंड पूरस्थिती निर्माण होण्याची भीती निर्माण झालेली आहे। खरं तर 2006 साली 3,00,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग ज्यावेळी सोडला होता त्यावेळी पैठणमध्ये पाणी घुसलं होतं। त्याच पद्धतीनं पाणी आता पैठणमध्ये घुसण्यास सुरुवात झालेली आहे। खरं तर ही परिस्थिती पाहिल्यानंतर पुन्हा एकदा शेतकरी असेल, व्यापारी वर्ग असेल यांना 2006 ची आठवण येत आहे। म्हणजे 19 वर्षापूर्वी या परिस्थितीला सामोरं जावं लागलं होतं। हे पाहतोय आपण, हे दृश्य मुंगीचं आहे। पैठण पासून 7 ते 8 किलोमीटर असणारं हे निंबार्कर चार्यधाम मुंगी हे गाव, आणि मुंगी या गावामध्ये पाणी घुसतोय अशी सगळी परिस्थिती निर्माण झालेली आहे। ही शेतकरी आहेत ज्यांची शेती अक्षरशः पाण्यात गेलेली आहे। म्हणजे 3-3, 4-4 परस पाणी हे शेतीमध्ये आलेलं आहे। आता पाहतोय आपण की हे मुंगी गावाला पाणी लागलेलं आहे। आता 2.5 लाख क्युसेसची आवक सुरू आहे। जर ही आवक वाढवण्यात आली, 3 लाख पर्यंत गेली तर नदीकाठच्या अनेक गावात पाणी घुसेल। पुरणपिंपरुळे असेल, आपेगाव असेल, आत्ताच प्रशासनानं या भागातील लोकांचं स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे। पण हा पाऊस नाशिकमध्ये प्रचंड प्रमाणात सुरू आहे आणि नाशिकमध्ये सुरू असणारा हा जो पाऊस आहे याचा स्पीड अतिशय भयानक आहे। कारण सध्या जायकवाडी धरणामध्ये 3,00,000 क्युसेस पाण्याची आवक सुरू आहे। प्रशासनानं सांगितलंय की जायकवाडी धरणातून पुढच्या काही वेळामध्ये 3,00,000 क्युसेस पेक्षा जास्त पाणी सोडण्यात येईल। कारण धरणामध्ये येणारी जी आवक आहे ही प्रचंड वेगाने येत आहे। म्हणून उद्या काही अशी गोष्ट व्हायला नको की आपत्कालीन परिस्थिती निर्माण व्हायला नको म्हणून हे पाणी सोडण्यात आलेलं आहे। पण खरं पाहिलं तर आपत्कालीन परिस्थिती निर्माण झालेली आहे। कारण आधीच हाय अलर्ट दिलेला होता, मराठवाडा असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल। त्याचवेळी जायकवाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होणं अतिशय गरजेचं होतं, मात्र हे पाणी सोडलेलं नाहीये। आपण पाहतोय की ही जी लोक उभा आहेत, हे मुंगी हे गाव आहे आणि या गावाच्या पायऱ्यावरती पाणी शिरलेलं आहे। पैठणमध्ये तर पाणी शिरलंय। पैठणचे स्थानिक लोक जे नदीकाठी बिचारे राहतात, गोरगरीब, त्यांना हलवण्यात आलेलं आहे। आणि असं सांगण्यात येत आहे की पुढच्या काही वेळेत नाशिकमध्ये पावसाचं प्रमाण वाढणार आहे। आपण पाहू शकतो की हे नाशिकमध्ये या प्रमाणाने सध्या पाऊस सुरू आहे। हे धुवाधार प्रकारचा पाऊस सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये सुरू आहे। आपण पाहतो की सगळीकडे अंधार आहे आणि सगळ्याच्या बिल्डिंग आहेत। असं वाटतं की संध्याकाळ झाली, परंतु दुपारची 2-2:30 वेळ आहे। धुवाधार पद्धतीचा पाऊस सध्या नाशिक जिल्ह्यामध्ये पडतोय।